अभिजितने खोल श्वास घेतला. संजना डोळ्यात पाणी आणून समोर उभी होती. तिचा तो ओलसर चेहरा पाहून त्याच्या मनात क्षणभर अपराधीपणाची छाया उमटली. ठीक आहे, चूक माझीच आहे. तो थोडासा नरम झाला. चल आत जाऊया. संजना अनेक वर्षे त्याची वाट पाहत होती. हे अभिजितला चांगलंच ठाऊक होतं. तो शून्यात असताना, हातात काहीच नसताना तिने त्याच्याशी नातं जोडलं होतं. पैशासाठी नव्हे, सत्तेसाठी नव्हे, तर मनापासून प्रेम केलं होतं तिने. आणि तरीही त्याने तिला इतकी वर्षे थांबवून ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी सानिका काव्याच्या कंपनीत आली. हातात नीट फोल्ड केलेली रिझ्युमे फाईल. काव्याने फाईल उघडली आणि क्षणभर स्तब्धच झाली. अरे वा, तिच्या भुवया वर गेल्या. आर्किटेक्चरचं नाही तर अकाउंटिंग, सेल्स सगळं शिकलेस? काव्य आश्चर्याने म्हणाली. सानिका हलकासा हसली. आयुष्याने खूप शिकवलं, तरीही रेझ्युमे देण्याची काय गरज? काव्य हसत म्हणाली. हे सगळं औपचारिक का? औपचारिकता पण गरजेची असते, सानिका शांतपणे म्हणाली. काव्याने तिला ऑफिस दाखवलं आणि पुन्हा कामात गुंतली. सानिकाच्या डोळ्यात नकळत भावना तरळल्या. हे ऑफिस, हे काम, ही ओळख, हे सगळं तिला पुन्हा उभं करत होतं. तेवढ्यात अध्यक्ष गायकवाड, कंपनी तर बरीच चांगली चालले वाटतं. तो आवाज. सानिका दचकली. समोर उभा होता मनोहर पाटील, त्याच्यासोबत शिवाय. काव्य आणि सानिका बाहेर आल्या. अध्यक्ष पाटील इथे कसं? मनोहर पाटीलची नजर थेट काव्याच्या चेहऱ्यावर स्थिरावली. तो चेहरा, ते डोळे, ज्योतीसारखे डोळे. त्याच्या ओठावर हलकसं वाकलेलं हास्य आलं. ऐकलं की गायकवाड कुटुंबाचं सगळं संपलं, तो म्हणाला. परदेशात शिवायला भेटलं होतं म्हणून आलो. शिवायने अवघडलेलं हसू दिलं. काका, तुमचं उपकार मानतो, पण पुढच्याच क्षणी शिवाय मनोहर पाटीलचा सूर बदलला. तू हुशार आहेस, कंपनी चांगली चालते, पण तुझा निर्णय चुकलाय. शिवाय, काय म्हणताय? भागीदार चुकीचा निवडलास, मनोहर थंडपणे म्हणाला. नाहीतर आज तू अजून पुढे गेला असतास. शिवायचा आवाज गंभीर झाला. ही कंपनी माझी आणि काव्याची आहे. तिच्याशिवाय मी इथे पोचलोच नसतो. मनोहर पाटीलने उपहासाने नाक फुरफुरलं. तुला फसवलं गेलंय. आणि मग त्याची नजर काव्यावर लोकली गेली. तुझ्याकडे कौशल्य आहे काव्या गायकवाड, पण त्यापलीकडे काय? शिवाय पुढे आला. अध्यक्ष पाटील, पण काव्याने त्याला थांबवलं. ती शांतपणे पुढे आली. काल मी तुमच्या भाचीला, जेसिकाला थोडं जास्त उत्तर दिलं म्हणून आलात का? माझा अपमान करायला? मनोहर पाटील हसला. तू इतकी महत्त्वाची नाहीस. त्या शब्दांनी खोलीत गारठा पसरला. पण एक गोष्ट सांगतो. तो शिवायच्या दिशेने वळला. तिच्याशी नातं तोड. मी तुझ्या कंपनीत गुंतवणूक करतो. 1 वर्षात तुझी कंपनी अनेक पटींनी मोठी होईल. शिवायने क्षणाचाही विलंब केला नाही. नको. मनोहर पाटील भुवया उंचावून पाहू लागला. जमिनीवर पाय ठेवून चालणं मला आवडतं, शिवाय ठामपणे म्हणाला. तुमच्या गुंतवणुकीसाठी मी पात्र नाही. मनोहर पाटील हसला, पण ते हसू थंड होतं. छान. तो काव्याकडे पाहत म्हणाला. तू खरंच धोकादायक आहेस. तो निघून गेला. सानिकाने कुजबुजून विचारलं. काव्या? त्याची नजर विचित्र नव्हती का? कालच्या वादामुळे असेल, काव्याने उत्तर दिलं. पण सानिकाने मान हलवली. नाही, ती नजर द्वेषाची होती. काव्याचं हृदय क्षणभर थांबलं. आई ज्योती, तू अजून किती संकटं माझ्या वाट्याला लिहिली आहेत. संध्याकाळी मनोहर पाटीलच्या घरी जेसिका वाट पाहत होती. काका, कालपासून तुम्ही बदललेले वाटताय. मनोहर पाटील थोडा वेळ शांत राहिला आणि मग थेट विचारलं. जेसिका, तुला रुद्रशी लग्न करायचं आहे का? जेसिका लाजली. हो. मग काका ते पूर्ण करतील. जेसिकाचे डोळे चमकले. रुद्र अजून काव्यापासून घटस्फोट घेतलेला नाही. ती काव्या काहीच नाही. दुपारी गायकवाड समोर. मनोहर पाटील थेट रुद्र समोर. रुद्र गायकवाड, माझ्या भाचीचा अपमान का केलास? अध्यक्ष पाटील, रुद्र शांतपणे म्हणाला. मी तिच्यासाठी योग्य नाही. मला सरळ सांग, तुला काय हवंय तिच्याशी लग्न करण्यासाठी? मला तिच्यावर प्रेम नाही.
प्रेम वाढवता येतं. मनोहर पाटील थंडपणे म्हणाला. हे लग्न 2 समूहांसाठी आहे. रुद्र उभं राहिला. मला फायद्यासाठीच लग्न नको. मनोहर पाटील हसला. मग काय, तू काव्यावर प्रेम करतोस? रुद्रचा चेहरा कठोर झाला. मला तिच्याबद्दल काहीच वाटत नाही. खरंच? मनोहर पाटील पुढे झुकला. मग भावनांशिवाय तिच्यासाठी गोळी का घेतलीस? रुद्र निवांतपणे तिच्याकडे पाहत उभा होता. चेहऱ्यावर कसलीही घाई नाही, उलट एक थंड शांतता. मी जखमी झालो, रुद्र म्हणाला, आवाज स्थिर ठेवत. ती माझ्या स्वतःच्या मुलीला वाचवताना. याचा काव्याशी काहीही संबंध नाही. मनोहर पाटीलने त्याच्याकडे खोलवर नजर टाकली. ठीक आहे, तो हळूच म्हणाला. आज तू जे बोललास ते लक्षात ठेव, पण जेसिकाबद्दल विचार कर. ती माझी एकमेव लाडकी पुतणी आहे. मला ती तुझ्यासोबत पाहायची आहे. तो थोडा पुढे झुकला. जर तू तयार असशील तर आपलं सहकार्य आणखी खोल जाईल. पुढच्या काही वर्षात तुला भरपूर नफा मिळेल, इतका की तुला मागे वळून पाहावं सुद्धा लागणार नाही. मनोहर पाटीलने अर्थपूर्ण नजर टाकली आणि निघून गेला. रुद्रच्या डोळ्यात चमक उमटली. ते आमिष खूपच मोहक होतं, पण त्याने लगेच फोन उचलला. माधव, तो थंड आवाजात म्हणाला. काव्याने मनोहर पाटीलला नेमकं कसं आणि कधी दुखावलं ते शोध. फोन ठेवताच त्याने दीर्घ श्वास घेतला. ही बाई जिथे जाते तिथे शत्रू तयार करते. राजदीप दिवाण आता अर्धमेला होता. तो पुन्हा उभा राहणार नाही हे नक्की, पण मनोहर पाटील तो राजदीपपेक्षा कितीतरी पटीने धोकादायक होता. रुद्रला कळत नव्हतं त्यावेळेला नक्की काय करायचं आहे. काव्या आता सानिकासोबत पूर्ण वेळ काम करत होती आणि आश्चर्य म्हणजे सानिकाची क्षमता, तिची मानसिक ताकद पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त होती. आयुष्य खूप काही शिकवत दोघींनी मिळून पहिलाच प्रोजेक्ट पटकवला. ग्राहक इतका खुश झाला की डिझाईन आणखी पुढे नेऊया असं त्याने स्वतः सुचवलं. जर हा प्रोजेक्ट पूर्ण झाला तर कोट्यावधीचं कमिशन ठरलेलंच. सानिका आनंदाने म्हणाली. काव्या, मला विश्वास बसत नाही. आपला पहिलाच प्रोजेक्ट इतका सुरळीत झाला. काव्या हसली. एकटी मी नाही, तूही तितकीच भारी आहेस. दोघे हसत बाहेर पडल्या. तेवढ्यात मागून आवाज आला. ऐकलत का? पाटील समूह आणि गायकवाड कंपनी एकत्र येत आहेत. दिवाण समूहासोबत सुरू केलेला फिल्म सिटी प्रोजेक्ट पुन्हा सुरू होणार आहे. सध्या टेंडर चालू आहे. काय? फिल्म सिटी म्हणजे सोन्याची खाण आहे. किमान 10,000 कोटीची गुंतवणूक. काव्या थांबली. सानिकाने विचारलं, काय झालं? तुला इंटरेस्ट आहे का? काव्या हसत म्हणाली, पैशात कुणाला रस नसतो का? शिवाय या प्रोजेक्टवर मी आधी काम केलं आहे. सानिका चकित झाली. काय? तू? काव्याने थोडक्यात सांगितलं. दिवाण समूहात असताना सफाई कामगार बनून कसं तिनं डिझाईन डेटा पुरवला होता. तेवढ्यात एक ओळखीचा चेहरा दिसला. डिझायनर सर. काव्याने हाक मारली. तो होता डिझायनर, दिवाण कंपनीचा आर्किटेक्ट. त्याने वळून पाहिलं. तुम्ही? काय? दिवाण समूहात मी तुम्हाला मदत केली होती. जेवणाचं वचन दिलं होतं, अजून पाळलं नाही. तो थक्क झाला. तुम्ही? रिया मॅडम? काव्या हसली. आता नाव बदललंय, काव्या. कॉफी शॉपमध्ये बसून बोलताना त्याला सगळं आठवलं. शिवाय कंपनीची इंजिनियर काव्या. म्हणजे तुम्हीच आहात. मला आधीच वाटत होतं. तुम्ही आधी सफाई कामगार असूच शकत नाही. थोड्याच गप्पानंतर काव्याने थेट मुद्दा मांडला. फिल्म सिटी टेंडर आम्हाला बोली लावायचं आहे. संधी आहे का? डिझायनर लगेच म्हणाला, नक्कीच. तुमची क्षमता मला माहीत आहे. काव्या निर्धास्त झाली. मोठे प्रोजेक्ट्स माझ्या रक्तातच आहेत. पाटील समूह आतून. मनोहर पाटील फाईल्स पाहत बसला होता. ती जाळ्यात अडकली का? त्याने विचारलं. हो सर, सहाय्यक म्हणाला. ही तिची बोली. मनोहर पाटीलने फाईलकडे न पाहताच हसत म्हणाला, तिच्यासारख्या बाईची बोली वाचून काय उपयोग? पुढे काय करायचं ते तुम्हाला माहीत आहे? हो सर. टेंडरच्या दिवशी सानिका आज प्रचंड उत्साहित होती. इतक्या कंपन्या, स्पर्धा जबरदस्त आहे. काव्या शांत होती. मोठ्या पैशासाठी सगळेच येतात, पण तिला माहीत नव्हतं कोणीतरी आतून त्यांच्याकडे पाहत होतं. आणि मग? तुम्ही कुठल्या कंपनीचे सेक्रेटरी आहात? मागून टोमणेबाज आवाज आला. काव्याने वळून पाहिलं. आम्ही डिझायनर आहोत, सानिका थंडपणे म्हणाली. साऊथ वेस्ट आर्किटेक्चर.
तो माणूस हसला. ओ, ती कंपनी ना जिथे बायका जास्त आहेत. मागून हास्या. सर, तुमच्या ईर्ष्या वाटते का? तो पुढे झुकला. अर्थात इतक्या बायका असल्या की काम सोपं होतं. डिझाईन न पाहता टेंडर जिंकता येतं. काव्याचे डोळे थंड झाले. हा खेळ अजून सुरूच झाला आहे.